गडबड काय तुझी? आणि या ठिकाणी आपण प्रसाद थोरवे यांना 2 शब्द बोलण्याचं आपण या ठिकाणी प्रचारण करतोय. तर प्रसादात आपण या ठिकाणी आयोजकाबद्दल थोडक्यात 2 शब्द या ठिकाणी बोलायचं आहे. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक बिरसाजी मुंडा, नागोजी भांगारे, राया ठाकर या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक माननीय आमदार साहेब, माजी सभापती मनोहरजी थोरवे आणि या व्यासपीठावर उपस्थित असणारे दिलीपजी तामाणे, पिंपरकर दादा, अमोल पाटील, अनिलजी शेमटे, त्याचप्रमाणे निवृत्ती मते, माळू शेळके, संदेशजी सावंत, भास्कर बुजाडा, मनोज भोईर, गजदादा बळा, शिवाजी सांबरी, प्रवीण, त्याचप्रमाणे निवृत्ती मते आणि एस के कोलंबे दादा, आपला संदेश कोलंबे आणि या वार्डाचे दोन्ही निरीक्षक विजय संजय चौरे आणि नवनीत कदम, सचिनदादा मते आणि त्याचप्रमाणे हर्षद पिंपरकर, सर्वच व्यासपीठावर उपस्थित असणारे पदाधिकारी, भक्ताची वाडी येथील ग्रामस्थ आणि या भव्य दिव्य अशा क्रिकेट सामन्याचे आयोजक भगवान भगत, महेश रसाळ आणि सर्वच भक्ताची वाडी येथील कार्यकर्ते, आज या ठिकाणी ते सोमजाई माता क्रिकेट संघ भक्ताची वाडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरवण्यात आलेला ही क्रिकेटची सुंदर अशी शृंखला, सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले. या ठिकाणी येत असताना आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांचं लेझिमच्या स्वरूपात सुंदर असं स्वागत करण्यात आलं आणि भक्ताची वाडी ग्रामस्थ, शिवसेना शाखा आणि या सर्वांच्या मार्फत जे आज भल्या मोठ्या हाराने येथे माझं स्वागत केलं. मला सांगायला असं वाटतंय की एवढ्या मोठ्या हारासाठी तुम्ही मला काबिल समजलंच, हीच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. या जिल्हा परिषद वार्डामध्ये काम करत असताना, प्रत्येक ठिकाणी भेटी देत असताना आज मला फार मनस्वी आनंद होतोय की आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हा सर्वांचं तुम्ही स्वागत केलं. या ठिकाणी 4 दिवसीय जे काय सामने आहेत, प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक संघाने नियमितपणे खेळ खेळावा. खेळ खेळत असताना मी नेहमी सांगत आलोय की आपण हा खेळ खेळत असताना आपल्या रोजगाराकडे, आपल्या व्यवसायाकडे पाहून खेळ खेळला पाहिजे. रखरखत्या उन्हामध्ये हा क्रिकेट खेळत असताना आपण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात ठेवूनच हा खेळ खेळला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण हा क्रिकेट खेळत असताना आपल्या शरीराला कुठली इजा होऊ नये अथवा आपल्या समोरून खेळणाऱ्या कुठल्याही खेळाडूला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. आज या ठिकाणी मला बोलावून यशोतीत जो सन्मान केला त्याचं पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या भक्ताची वाडी सोमजाई क्रिकेट संघाला शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचे चांगले सामने आपण भरवत राहा. आणि 2 प्रामुख्याने नावं घ्यायची राहिली, या वार्डातील आदिवासी समाजाच्या भूमिका वारंवार मांडणारे रवी रोकडे पत्रकार आणि आमचे पादीर दादा, या दोघांची नावं राहून गेली होती, त्यांचे सुद्धा आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. खूप मोलाचं असं मार्गदर्शन या खेळाडूंसाठी केलं आपण
आणि हाराची किंमत खरोखरच 0 आहे, पण तुमची किंमत तर लाखाहून जास्त आहे. कारण ह्या हार ज्याने हार घातला त्यांची किंमत खूप मोलाची होती, म्हणून हा हार तुमच्यासाठी हा मोठा हार केला होता. गोपाळ सावंत या ठिकाणी उपस्थित झाले.